करण्याची संकेत दिलेले आहेत. तिथे डीएमके इंडिया अलायन्स पासून बाजूला झालेली आहे. तर अशा परिस्थितीत आता इंडिया अलायन्स अस्तित्व शिल्लक नाही आणि ते गाडण्याची परिस्थिती. भारतीय जनता पक्ष काही सांगतोय म्हणून की असं या देशातल्या विरोधी पक्ष संपणार नाही. एक दिवस हीच वेळ भारतीय जनता पक्षावर त्यांना स्वतःला जमिनीत गाडून घेऊन जसं जमीन दुभंगावे आणि आम्हाला आतमध्ये घ्यावं अशी आरोळी त्यांच्याकडनं येईल. कारण लोक त्यांच्या मागे हातात चपला घेऊन धावणार आहेत, काठ्या घेऊन धावणार आहेत. या लोकांना पहा तुम्ही काय होतंय भविष्यात. भविष्याचं सोडा, 8 तारखेला बैठक आहे इंडिया अलायन्सची, 2 दिवस शिल्लक उरलेले आहेत. अशा वेळेत कोणते पक्ष सहभागी होणार आहेत? बहुतेक सर्व पक्ष सहभागी होतील. शिवसेना काय नाही होणार. बघा असं आहे की काही पक्षांनी असं सांगितलं की आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊ. काही अडचणी आहेत अनेक पक्षांच्या, पण अनेक पक्ष दिल्लीला उपस्थित राहतील आणि इंडिया अलायन्सची बैठक उत्तम प्रकारे होईल. उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगलाच उपस्थित बघू ना. अजून बघा, दिल्ली आणि मुंबई अंतर 1 तास 45 मिनिटाचं आहे. 1 तास 45 मिनिटाचं आहे, फार नाही आहे. काल तुमची राज ठाकरेंबरोबर भेट झाली, कोणकोणत्या विषयांवर चर्चा झाली? गप्पा मारल्या आणि अराजकीय गप्पा मारल्या. सन्माननीय राज ठाकरे हे साहित्य, संस्कृती, पर्यटन, कला या विषयावरती त्यांच्याकडे उत्तम माहिती असते आणि राजकारण्यांना याविषयी सुद्धा ज्ञान असायला पाहिजे आणि त्या विषयावर सुद्धा आपण संवाद साधला पाहिजे. आणि राज ठाकरे यांच्याशी आपण या विषयावर उत्तम संवाद साधू शकतो. एक आहे की आमची एका विषयावर नक्कीच चर्चा झाली. ती म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की मी वारंवार सांगितलेलं आहे की जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाही तोपर्यंत निवडणुकांवरती बहिष्कार टाका. या त्यांच्या भूमिकेचा त्यांनी काल माझ्याकडे पुनरुच्चार केला आणि मला ते पटतंय. मला हे पटतंय. आणि राज ठाकरेंची भूमिका काल मी उद्धवजींनाही सांगितले की राज ठाकरे असं प्रकारे त्यांची भूमिका मांडतात आणि ती योग्य. आणि उद्धवजींना असं वाटतं की याच्यावरती एक निर्णय होणं गरजेचं आहे. आणि फार महत्त्वाचा विषय त्यांनी वारंवार मांडला आहे की ज्या पद्धतीनं निवडणुका घेतल्या जात आहेत, ज्या पद्धतीनं निवडून आलेले आमदार फोडले जात आहेत, त्याला एकच उपाय आहे. तो म्हणजे बॅलेट पेपरवर जोपर्यंत निवडणुका घेतल्या जात नाहीत मतपत्रिकेवर तोपर्यंत या देशातल्या सर्व विरोधी पक्षांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकावा. आणि मला असं वाटतं की हळूहळू हा विचार जर पसरत गेला देशामध्ये तर त्याच्यावरती एकमत होऊ शकतं. पण आता इंडिया अलायन्सची जी बैठक आहे त्या हा विषय प्रकर्षाने मांडला जाईल, सगळ्यांना नाही. आता हा तात्काळ विषय मांडण्यासारखा नाही आहे. आता जे विषय गंभीर आहे तो पश्चिम बंगालचा विषय आहे. त्यानंतर ज्या पद्धतीनं मोदी आणि शहा बेफामपणे राज्य करतायत, विरोधी पक्ष तोडतायत, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. असे काही महत्त्वाचे विषय, बॅलेट पेपरवरचे विषय अनेकदा आम्ही चर्चेला घेतलेले आहेत. एक विधान परिषदेचा विषय आहे की एकनाथ शिंदे काल असं म्हणाले, तुम्ही जो गंभीर आरोप केला होता की जवळपास 150 कोटींचे व्यवहार झाले, सौदा झाला, तर त्यावर एकनाथ शिंदे म्हणतात की संजय राऊत नोटा मोजत होते का? हो, मी मोजत होतो नोटा. कारण त्यांचे लोक बॅगा घेऊन फिरत होते आणि मला माहिती येत होती. मी बॅगा मोजत होतो, नोटा मोजायचा आता वेळ नाही आहे. त्यांचे लोक कुठे कुठे नाशिकला गेला, गोकुळ गीतेवरती त्यांनी दबाव आणला. मग ते बाहेर गाड्या उभ्या होत्या, गाड्यांच्या डिकीमध्ये पैसे होते. दबाव का आणताय तुम्ही? तुम्ही जिंकणार आहात ना, मग दबावानं माघार क्या घ्यायला लावताय? एकनाथ शिंदे स्वप्नात सुद्धा बॅगा बघतात. त्याचा परिणाम आहे. आम्ही फाटके लोक आहोत, आम्ही नोकरी करतो, नोकरदार वर्ग आहे आम्ही सगळे. बाळासाहेबांनी उभा केलेला. आम्ही कधी मंत्री झालो नाही, आम्ही कधी ठेकेदार झालो नाही. आमच्याकडे कधी ठेकेदार पाहिलेत का तुम्ही? त्याच्यामुळे एकनाथ शिंदे बरोबर बोलत आहे. आम्ही त्यांच्या बॅगा मोजत होतो. ते काल फिरत होते ना 2 दिवस. मी नावं घेऊ शकतो कोण कोण बॅगा घेऊन फिरत होतो, त्यांना माहिती आहे. चले, देखिए शांतिपूर्वक आंदोलन अगर हो रहा है जंतर मंतर पे, खास करके युवाओं का, नीट पेपर लीक और भी समस्या है युवाओं की, और उसको कोई एक युवा लीड कर रहा है और उनके नेतृत्व में सरकार के खिलाफ
आक्रोश हम देख सकते हैं तो उनका स्वागत होना चाहिए। इस देश में लोकतंत्र है, इस देश में अब सबको फ्रीडम है। सरकार ये आंदोलन दबाने की कोशिश भी कर रही है। जिस तरह से पुलिस फोर्स लाकर रखा है और जहाँ जहाँ से युवा आने की संभावना है वहाँ भी रास्ते रोक लिए हैं, चाहे रेलवे